आज मी तुम्हाला 5 असे महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःची प्रगती जास्त वाढवू शकता, शॉर्ट हँडच्या एक्झाममध्ये रिझल्ट जास्त आणू शकता। जर तुम्हाला वाटत असेल की माझी एवढी प्रगती सध्या आहे तर त्यापेक्षा निश्चितच जास्त प्रगती तुम्ही करू शकता ते 5 पॉईंट वापरूनच। तर मग ते कोणते पॉईंट आहेत, कोणते टिप्स आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम। आणि आज मी तुम्हाला ते 5 पॉईंट सांगणार आहे, पण त्याच्यापूर्वी एक लक्षात घ्या, तुमचा अभ्यास जास्त असो कमी असो सगळ्यांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे। किंवा तुम्ही 60, 80, 100, 120 मराठी असो इंग्लिश असो सगळ्यांसाठी कॉमन असे पॉईंट येते आणि हे तुम्हाला का वापरायचे आहेत एक्झामच्या हॉलमध्ये। ठीक आहे, जेव्हा तुमची शॉर्ट हँडची एक्झाम चालू असणार आहे तेव्हा हे तुम्हाला सगळं वापरायचे जे मी सांगणार आहे ते। तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे राईट ऑल स्मॉलर वर्ड्स। म्हणजे काय, सोपे शब्द असते, जे छोटे शब्द असतात ना ते तुम्हाला सगळे लिहायचे। तुम्ही काय करता, तुम्हाला सगळं पॅसेज लिहायचा डोक्यात असतो, त्यामुळे तुम्ही अवघड शब्द आहे ते लिहिण्यासाठी जे सोपे शब्द ते 4-5 सोडून देता। आता तुम्ही मोठा एक शब्द जर सोडला आणि छोटा एक शब्द सोडला, दोन्हीसाठी सेमच व्हॅल्यू आहे। त्यामुळं तुम्ही एक मोठ्यासाठी जर 4-5 शब्द जर सोडले तर तुमचे 1-2 चुका धरले जाते। ठीक आहे, म्हणजे स्टेनोमध्ये असं असतंय की जर तुम्ही 3 शब्द चुकले तर तुमची 1 चूक मानली जाते। त्यामुळे जर तुम्ही सोपे शब्द जास्त सोडले तर तुम्ही 2-3 मार्कसुद्धा वाया जातील तुमचे। ठीक आहे, त्यामुळे ती चूक टाळा। आता याचा अर्थ असं नाही की जे अवघड शब्द तेच लिहायचं नाही, तो बी लिहायचा प्रयत्न करायचा जर वेळ असेल तर, परंतु ते लिहिण्यासाठी सोपे शब्द सोडू नका। किंवा तुम्ही असंही करू शकता की जे अवघड शब्द आहे तो शब्द तुम्ही पहिले 2-3 शब्द लिहायचे आणि बाकीचे कंटिन्यू करायचं पुढचा पॅसेज। हे होता पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट आहे शब्दचिन्ह आहे किंवा इंग्लिशमध्ये ग्रॅमरलॉक्स म्हणतात ते सोडू नका, विसरू नका। म्हणजे काय, जे आपण शब्दचिन्हाला सोपे शब्द मानतो का त्याची प्रॅक्टिस जास्त झालेली आहे, पण जेव्हा तुम्हाला शब्दचिन्ह ऐकायला येईल ना तेव्हा तुरंत लिहून टाकायचं आपल्याला पटकन एकदम, त्याला वेळ घालायचा नाही आहे। तुम्ही प्रॅक्टिस लयवेस केलेली असते, प्रत्येक पॅसेजमध्ये शब्दचिन्ह आलेले असतात, त्यामुळे ते पटकन लिहून टाकायचं आपल्याला स्पीडमध्ये, आणि जे बाकीचं आहे त्याला वेळ लागला तरी चालेल। आता कधी आपण काय करतो, पूर्ण पॅसेज लिहिता आपण जर मागं पडलो तर जिथपासून आपल्याला ऐकायला येऊ राहिले त्या शब्दापासूनच आपण पुन्हा स्टार्ट करतो। मग मध्ये जे वाक्य राहिलेले ते आपण सगळं सोडून देतो, मग त्याच्यामध्ये आपलं काही शब्दचिन्हसुद्धा मिस झालेले असू शकतात, तर ते शब्दचिन्ह मिस होऊन देऊ नका। तुम्हाला वळ सोडायची सोडा, परंतु त्यात जे शब्दचिन्ह आलेले ते सगळे लिहून मग तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकता। हे होता दुसरा पॉईंट, म्हणजे शब्दचिन्ह सोडू नका। तिसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, जेव्हा तुम्ही स्टेनो पॅसेज लिहित असणार तेव्हा ते मुद्दा काय, ते टॉपिक काय ते समजून घ्या, म्हणजेच पॅसेज समजून घ्या। ठीक आहे, जर तुम्हाला कळलं की आजचं हे पॅसेज आहे ते ह्या टॉपिकवर दिलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला ट्रान्सलेशन करताना तुम्हाला पटकन समजणार आहे की हे पॅसेज मी असं लिहिलं असेल, कारण ह्या मुद्द्याला तर अनुसरून हाच शब्द आहे, त्यामुळे तुम्ही पटकन लिहू शकता। हे होता तिसरा पॉईंट, पॅसेज समजून घ्या। मग समजा कंपनीच्या रिलेटेड तुम्हाला पॅसेज दिलेला आहे तर तुम्ही स्पीडमध्ये लिहिता काही बी लिहिलं, समजा थोडंफार चुकलं बी, पण ट्रान्सलेशन करताना तुम्हाला अंदाज येऊन जाईल की हा समजा कंपनीच्या रिलेटेड शब्द आहे तर हे शब्द असंच असणार आहे, मग ते तुम्हाला शब्द चुकाट टाळले जातील। ठीक आहे, हे तुमचा एकदम मोठा फायदा होणार आहे, सगळ्यात मस्त फायदा हे होणार आहे। ठीक आहे, जर तुम्ही पॅसेज समजून घेतला तर फायदा होईल, पण असं नाही की आता लिहायचंच नाही फक्त समजून घ्यायचं, लिहायचं बी लिहिता समजून घ्यायचं। ठीक आहे, चौथा पॉईंट आहे सगळा पॅसेज लिहा। आणि सगळ्या पॅसेज लिहा, यात काही नवीन टिप्स आहेत, आम्हाला बी कळत आहे सगळ्या पॅसेज लिहिलाच पाहिजे म्हणून, पण याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे, मी जे सुरुवातीला सांगितलं सोपे शब्द लिहिण्यासाठी मोठा शब्द, सोपे शब्द हे करण्यासाठी मोठा शब्द डायरेक्ट सोडून नाही द्यायचा। जर तुम्हाला टाईम भेटला असेल तर 100% लिहायचाच प्रयत्न करायचा आहे, मग सोपे शब्द लिहायचे। कोणता शब्द मिस नको व्हायला, इतकं स्वतःहूनच आपण स्पीड घ्यायची यार। समजा तुम्हाला शब्दचिन्ह येतात ना पटकन लिहून टाकायचं, येतंय ना तुम्हाला। मग समजा पाहिजे आलो तर प बिदम्मनी काढणार, कमून येतं ना तुम्हाला, प आहे पटकन लिहून टाका। किंवा समजा द असन, तुम्हाला जर इंग्लिशमध्ये माहीत असेल द तर खाली बिंदू आहे, खाली डॉट आहे, पटकन द्या ना, त्याला काय वेळ लावून द्यायचा, बरोबर ना। त्यामुळे शब्दचिन्ह किंवा जे तुम्हाला येते ते शब्द पटकन लिहायचा प्रयत्न करा, सगळा पॅसेज कव्हर होऊ शकतो। ठीक आहे, त्यासाठी स्वतःलाच आपण आतूनच पटपट लिहून टाकायचं सगळं पॅसेज। आता जे अवघड शब्द आहेत, मोठे शब्द, त्याचे पहिले 2-3 शब्द लिहा आणि मग पुढचे सोपे शब्द सुरुवात करा। आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट याच्यातच की समजा काही वेळा हे तुम्हाला शब्द लिहायचा असेल
तर काहीचं जिथं शेवट होतो ना, समजा काही काढलं क, तर वेळाची सुरुवात पटकन करा, सुरुवात पटकन करा. मध्ये तुम्हाला वेळ लागला तरी चालेल म्हणजे ते शब्द लिहायला, पण सुरुवात पटकन करा. पेन पटकन टेकवा, पुढे शब्द लिहून टाका. ठीक आहे. समजा मला असे वाटत असेल तर, हे शब्द असं ना, तर मला जिथं संपलं वाटत पटकन सुरू करा, असेल पटकन सुरू करा. जिथं नीट समजून घ्या बरं का काय सांगायचे. जर तुमचा शब्द पहिल्या शब्दाचा शेवट झाला, इथं संपला शेवट, तर पुढे शब्द सुरुवात करा, पटकन लिहा. त्याचे पुढे शब्द सुरुवात करा. असं मोकळं थांबू नका की आता काहीच नाही लिहिते मी, नाही, काही ना काही लिहित राहा पटपट. जे ऐकलं येईल ते आपल्याला लिहून टाकायचे पटकन. ठीक आहे. किंवा आता 14 पॉईंट सगळं पॅसेज लिहा. आणि लास्ट पॉईंट आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, ते म्हणजे अंडरलाईन करायचे. शब्दाला अंडरलाईन करायचं. तर कोणत्या शब्दाला हे तुम्हाला फायदा करून देणार आहे ते म्हणजे ट्रान्सलेशनच्या वेळी. आता ते कसा फायदा होईल ते बी सांगतो बरं का. तुम्ही ट्रान्सलेशन करता करता काही शब्द तुम्हाला असं वाटतं जे तुम्हाला ट्रान्सलेट करता आलेले नाही आहेत, ते तुम्हाला ओळखता आलेलं नाही की हो असा असा शब्द असू शकतो, तर त्या शब्दाखाली तुम्ही अंडरलाईन करा. आणि त्या अंडरलाईन केल्याच्या नंतर असं बी तुम्हाला वाचताना आलेलं ना, तर त्याच्या पुढपासून तुम्ही पुढ शब्दापासून तुम्ही सुरुवात करा. तो तसंच सोडून द्या. कॉम्प्युटरमध्ये जागा सोडायची गरज नाही आहे, फक्त त्याच्या खाली छोटी अंडरलाईन करा, मोठी बी करू नका. ठीक आहे, छोटी करा. आणि जर सगळा पॅसेज ट्रान्सलेट करून झाला, मग जर टाईम उरला असेल तर तुम्ही ते जे अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याला तुम्ही जास्त वेळ देऊ शकता की हा असं असं असू शकतं. सोडून नका देऊ. जर तुम्हाला जर ओळखत नसेल शेवटपर्यंत, तर त्यात जे लिहिलेले आहेत ना त्याच्यावरून काही बी अंदाज लावूया असं असं असू शकतो आणि तो शब्द लिहून टाका. सोडलं तरी चूक धरणार आहे आणि चुकलं तरी चूकच आहे. मग त्यापेक्षा जर लिहून एखाद्या वेळेस बरोबर आलं तर मार्क वाढून देईन ना, त्यामुळे काही काय ना लिहा जर ट्रान्सलेशन नाही करता आलं तर. ठीक आहे. आणि अंडरलाईन करून ठेवा. सगळं पॅसेज झाल्याच्या नंतर त्याच्याकडे जा बरं का. आधीच नका लई वेळ वाया घालत जाऊ, कारण आपल्या ट्रान्सलेशनला बी जास्त वेळ नसणार आहे. ठीक आहे. प्रत्येक याच्यात वेगवेगळे ट्रान्सलेशन असतं. 60ला वेगळे, 80ला वेगळे ट्रान्सलेशनचा टाईम. जे स्टेनमधून पॅसेज लिहायचे असते ते 2च असते, 4-4 मिनिटाची. 60, 80, 100, 120 सगळ्यासाठी 4च मिनिटाचे 2 पॅसेज असतात. ठीक आहे. बरं, ह्या 5 पॉईंट तुम्ही जर शॉर्ट हँडमध्ये जर वापरले एक्झाममध्ये तर 100% तुमचा फायदा होणारच आहे. आणि तेच माझं बी हेतू आहे की तुमचा फायदा व्हावा. ठीक आहे. तर हे 5 पॉईंटने जर फायदा काही झाला तर व्हिडिओला लाईक करा. आता तुम्हाला आत्ताच नाही काय ना फायदा झाला की नाही, त्यामुळे आधी लाईक करून टाका, नंतर फायदा करून घ्या. जर नसेल ध्यानात 5 पॉईंट तर लिहून घ्या बरं का. पण यातून एक सुद्धा पॉईंट मिस होऊन देऊ नका. लय महत्त्वाचे पॉईंट सांगितले मी 5चे 5. त्यामुळे लिहून ठेवा आणि हे सगळे वापरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आत्ता काही टाईम असेल पेपरला किंवा काही दिवस असतील तर प्रॅक्टिस करा हे 5 पॉईंटची. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट पेपरला फायदा होणार आहे. पॉईंट तुम्ही ऐकले तर बरं झाले, कारण तुम्हाला आता फायदा होणार आहे. हे पेपरच्या वेळेस तुम्हाला जाणून बरं झालं. असे 5 पॉईंट मला कळले होते. आणि हे जर आणखीन कोणी असेल तुमच्या रिलेटेड ज्याचं शॉर्ट हँडचा पेपर असेल पटकन थोड्या दिवसात किंवा थोड्या मिनिटात थोड्या वेळात, तर त्याच्यापर्यंत व्हिडिओ पटकन पोहोचवा, त्याचा बी फायदा करून द्या. ठीक आहे. काही जर फायदा झाला तर लाईक 100% करा. थँक्यू.